घडवलं होतं। आता आपण सर्वांनी किल्ला पाहायला सुरुवात करूया। आपण समोर पहिल्यांदा गडदेवता शिरकाई मातेचं दर्शन घेतलं। या गडदेवतेचं दर्शन करून गड पाहायला सुरुवात करतात। पहिल्यांदा मूर्तीची जी स्थापना पाहिली गेली तर 12व्या शतकात यादवांच्या काळात शिर्के घराणे ते राज्य करत होते, पण त्या काळात ती मंदिरं बांधली जात नव्हती, कारण की मोगले सत्ताधीश ती मंदिरं उद्ध्वस्त करायची। म्हणून त्या ठिकाणी जी मूर्ती पाहता देवीची एका झाडाच्या आश्रयाला होती। ज्यावेळी 1656 ला रायरी प्रांत राजाने जिंकलं, या गडाला चहूबाजूने ज्यावेळी पाहणी केली त्याच वेळेला महाराजांनी इथे पहिल्यांदा मंदिर बांधण्यासाठी सांगितलं। मंदिरात मूर्तीची स्थापना केली आणि गडदेवता शिरकाई मातेची स्थापना करून तिला दरवर्षी तिचा मान देऊ लागले। तुम्ही आज सुद्धा 5 आणि 6 जूनला रायगडाला भेट देऊन बघा। 5 तारखेला शिरकाई देवीला जागरण गोंधळ घातला जातो आणि 6 तारखेला रायगडावरती भव्य मोठा राज्याभिषेक साजरा होतो। हे पाहिलेलं आपण सर्वांनी शिरकाई मातेचं मंदिर। आता आपण पुढच्या परिसराला जाऊया, पण जाण्यापूर्वी साहेब हे स्वराज्य हे गड किल्ले ज्यांच्यामुळे घडले त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, आणि त्या माऊलीचं नाव घेतलं की स्वराज्यातल्या 2 राजांच्या आठवण, राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती श्री संभाजी महाराज। म्हणून तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकवतो का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, पण त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस, आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराचे दिसते उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी महादेव।